सेन्सेक्स 380 अंकांनी वधारलेला आहे तर निफ्टी 21,000च्या पार गेलेला आहे। भारतीय शेअर बाजारात देखील खरेदीसाठी आज उत्साह दिसून येतोय। कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा $80 प्रति बॅरलवरती पोहोचलेल्या आहेत। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, अमोल, मागील काही दिवसात बघायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजी जी आहे ती भांडवली बाजारामध्ये पाहायला मिळते आहे। सेन्सेक्स जर का आता बघायचा तर तो 390 अंकांहून अधिकनी वधारल्याचं चित्र दिसतं आहे। तर निफ्टी देखील 115 अंकांनी वधारत 21,500च्या पलीकडे आपल्याला गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकूण मागील काही दिवसात जी मोठ्या प्रमाणात तेजी आहे त्याचं मुख्य कारण जर का बघायचं तर जागतिक बाजारांमध्ये देखील चांगला उत्साह पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात FII जे आहेत, जे परकीय गुंतवणूक आहे, जी गुंतवणूकदार आहेत त्यांची देखील मोठी ठेवी आपल्या इथं येताना दिसते आहे। सोबतच जर कच्च्या तेलाच्या बद्दल बोलायचं तर कच्च्या तेलाचे भाव देखील पुन्हा एकदा $80 प्रति बॅरल पर्यंत गेल्याचं चित्र बघायला मिळत आहे। एकूण रेड सी मध्ये जी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत होती ती कुठेतरी थांबली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला तेलाचे भाव जे आहेत ते वधारल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। आता या प्रामुख्यानं जर का बघायचं तर अनेक समभागांमध्ये तेजी आहे, त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि येत्या काळामध्ये ती तेजी कायम राहील अशा प्रकारचा देखील अंदाज जो आहे तो तज्ञांकडून व्यक्त करण्यात होतो। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।